आणि ह्या संदर्भामध्ये मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे की सवय आणि व्यसन ह्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलूया. असं काही आपण एक्झाम्पल आपल्याकडे देऊ शकाल का? कारण तुम्ही या क्षेत्रामध्ये आता बरीच वर्ष काम करत असल्यामुळे बरेच अशा पद्धतीचे केसेस आपण हँडल केल्या असतील. सो असं काही आपण सांगू शकाल का की व्यसनाधीन असल्यामुळे तो मोबाईलचा वापर करतोय किंवा काही मानसिक किंवा अगदी वाईस वर्षा जसं बोललात तसं? मंडळी, मी परवाच तुम्हाला सांगितलं, मोबाईलच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम हा आमचा आजच्या व्हिडिओचा विषय आहे. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी ज्या व्यक्ती आपल्याला लाभलेल्या आहेत त्या व्यक्ती खरं तर खूप सुंदर सायकोलॉजिस्ट तर आहेतच. या विषयावरती अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मोबाईलच्या व्यसनापासून अनेकांची मुक्तताही केली आहे. खरं तर त्यांच्याशी जेव्हा बोलायला सुरुवात केली आणि हा जेव्हा विषय मी मांडला तेव्हा त्यांनी सांगितलं की मोबाईलचा वापर, मोबाईल ॲडिक्शन यावरती भरपूर माहिती आपल्याला इंटरनेटवरती उपलब्ध आहे. पुन्हा आपण त्याच माहितीवरती बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण तेच बोलून उपयोग नाही. आपण काय करूया, अशा काही लाईव्ह केसेस घेऊया की ज्यामध्ये मुलांना या ॲडिक्शनमधून, या प्रॉब्लेममधून आपण कसं बाहेर पडावं हे मार्गदर्शन मिळू शकेल. ज्या केसेस त्यांनी आत्तापर्यंत हँडल केल्या आहेत त्या केसेसमधून ती मुलं कशी बाहेर आली याचं मार्गदर्शन मिळेल, ते गाईडलाईन्स मिळेल. आणि त्याचप्रमाणे हे व्यसन लागूच नये यासाठी पालकांनी काय प्रिकॉशन्स घ्यायला हव्या, पालक आणि मुलांमध्ये कसा सुसंवाद जमायला हवा या संदर्भातली माहिती आणि मार्गदर्शन आज आपल्याला लाभणार आहे. आणि हे मार्गदर्शन करणार आहेत डोंबिवलीतील मानस सायकोलॉजिकल टेस्टिंग आणि काउन्सिलिंग सेंटरच्या संस्थापिका मानसी कुलकर्णी मॅडम. खरं तर यांच्याशी बोलताना मी खूप आनंदी आणि एक्सायटेड आहे. याचं कारण जसं आज मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे तसंच या मॅडमचं मार्गदर्शन मला खूप पूर्वीपासून लाभत आलेलं आहे, कारण त्यांचा मी स्टुडंट आहे. आज माझ्याच मॅडमचा मी इंटरव्ह्यू घेतो आहे, ज्यांच्याकडून मला ज्ञान मिळालं. आम्ही चालवू हा पुढे वारसा या उक्तीला अनुसरून त्यांच्याकडून मला मिळालेलं नॉलेज आज थेट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मॅडम, तुम्हाला जसं मगाशी म्हटलं, आपला जो विषय जो आहे तो मोबाईल ॲडिक्शन हा विषय आहे. आणि ह्या संदर्भामध्ये मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे की सवय आणि व्यसन ह्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलूया. हे बघ, कसं आहे वीरेंद्र, सवय आणि व्यसन यांच्यामध्ये ना एकदम थिन लाईन आहे, एकदम पातळ रेषा आहे. त्याच्यामुळे खूपदा ते दोन्ही शब्द एकसारखेच आहेत असं वाटतं. सवय कसं असतं की तुम्हाला कोणत्या गोष्टींची सवय आहे त्यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. ओके, चांगली सवय, वाईट सवय. एखादी गोष्ट आपण नियमितपणाने करतो तो आपल्या जीवनाचा एक भाग असतो, ही म्हणजे सवय. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तू रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठतोस. उठल्यावर तू फ्रेश होतोस आणि रोज 7 वाजता तू व्यायामाला जातोस. न चुकता तू व्यायाम करतोस, ही तुझी सवय झाली. किंवा तू अमक्या अमक्या वेळेला जेवतोस, अमक्या अमक्या वेळेला तू झोपायला जातोस, ही तुझी सवय झाली. ही जी सवय आहे ह्या सवयीला नियमितता आहे. तुझ्या ॲक्टिव्हिटीमध्ये, वर्तनामध्ये सातत्य आहे, नियमितता आहे आणि त्याचा काहीतरी उद्देश आहे. ही चांगली सवय आहे. ओके, म्हणजे तू म्हणशील त्याला गुड हॅबिट आहे. जे सवय वाईट पण असू शकते. फॉर एक्झाम्पल, नख कुरतडणं सवय आहे, पण नख कुरतडण्याची सवय मी नियमित करते, सातत्याने करते, पण मला त्याचा काही उपयोग नाही आहे, त्याचा काही फायदा नाही आहे, उलट झालं तर माझं त्याच्यातनं नुकसान आहे, म्हणून ही वाईट सवय आहे. ओके, म्हणजे सवयीमध्ये चांगली सवय आणि वाईट सवय असे 2 भाग आहेत. सवय आणि व्यसन ह्याच्यामधला जर फरक बघायचा झाला तर सवयीमध्ये नियमितपणाने एखादी केलेली कृती ज्याच्यावर तुमचं कंट्रोल आहे, तुमचं नियंत्रण आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय करताय. जसं मी मगाशी म्हटलं तसं चांगली सवयमध्ये. पण जेव्हा ही सवय नियंत्रणाच्या बाहेर जाते, ती कृती नियंत्रणाच्या बाहेर जाते,
आणि ती नियंत्रणाच्या बाहेर जाऊन तुमच्या दैनंदिन जीवनावर, तुमच्या कामांवर, तुमच्या कौटुंबिक किंवा तुमच्या सामाजिक क्षेत्रांवर परिणाम करायला लागते, तेव्हा ती व्यसनाकडे जाते. तेव्हा ते व्यसनाकडे जातं. उदाहरणार्थ आता आपण आज मोबाईलचाच विषय घेतो आहे म्हणून, हा माझा मोबाईल आहे. ओके, मी मोबाईल बघते ॲज अ काउन्सिलर. एक फ्लॅश झाला मेसेज किंवा मिस कॉल मला दिसला, मी मोबाईल बघितला, काय आहे बघितलं आणि मी मोबाईल ठेवून दिला. ओके, एक काउन्सिलर म्हणून मोबाईल ही माझी गरज आहे. मला मध्ये मध्ये तो कोणा पेशंटचा काही कॉल आहे का, मेसेज आहे का, डॉक्टर्सचं काही आहे का, ते बघायला मी बघितला आहे. मी बघितला, उचलला, मी ठेवला. माझा त्याच्यावर कंट्रोल आहे. मला मोबाईलची सवय नाही आहे, पण मोबाईल माझ्यासाठी गरजेचा असल्यामुळे गरज लागली, मी घेतला. मी असं दिवसभरामध्ये अनेकदा मोबाईल हातात घेईन, ते कामापुरता मी बघेन आणि परत ठेवून देईन. ओके, पण मी वारंवार मोबाईल बघत राहते. मला काम नाही, काही गरज नाही आहे, पण मी वारंवार मोबाईल बघत राहते, वारंवार सर्च करत राहते, वारंवार मी पाहत राहते. आणि जर का मोबाईल माझ्यापासून दूर गेला तर मला चैन नाही पडत आहे, मी बेचैन होते. माझं दिवस रात्र, माझी दिनचर्या, माझं महत्त्वाच्या आयुष्यातल्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी, गोष्टी त्याच्यावर परिणाम होतो आहे. तर याचा अर्थ मी मोबाईलशिवाय राहू शकत नाही आहे. म्हणजे मोबाईल नियंत्रणाबाहेर आहे. माझं नियंत्रण त्याच्यावर राहिलं नाही, त्यांनी माझा रिमोट माझ्या घेतल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे माझा नियंत्रणाबाहेर गेलं आहे, अनियंत्रित झालं आहे. मला फोर्स येतो यातून, घे, उचल, बघ, कोणाचा आहे, घे. मला चैन नाही पडत आहे. मोबाईल नाही तर मी अस्वस्थ होते. जिथे तिथे सगळीकडे मी मोबाईलशिवाय राहू शकत नाही आहे. देन यू कॅन कन्सिडर इट ॲज अ व्यसन. मग तुम्ही त्याला व्यसन म्हणू शकता. आता हे आपलं विषय आज मोबाईलचा आहे म्हणून. पण मग व्यसनांमध्ये ड्रग्ज येतात, अल्कोहोल येतं, स्मोकिंग येतं, टोबॅको येतं. ओके, पण आता स्क्रीन, एक्सेसिव्ह यूज ऑफ गॅजेट, मोबाईल हा त्या गॅजेटमधला एक भाग आहे. ओके, स्क्रीनचा अतिरिक्त वापर म्हणजेच नियंत्रणाबाहेर गेलं, म्हणजेच त्याचं व्यसन लागलं. तुम्हाला त्याचं व्यसन झालं. जसं अल्कोहोलिक किंवा ड्रग ॲडिक्ट त्याशिवाय राहू नाही शकत, बेचैन होतात, अस्वस्थ होतात, तसा हा एक भाग होतो. म्हणजे थोडक्यात काय तर सवय आणि व्यसन ह्याच्यामध्ये खूप पातळ सूक्ष्मशी थिन रेषा आहे. ती रेषा आपल्याला समजायला पाहिजे. आणि सवय कोणत्या गोष्टींसाठी आहे तो भाग महत्त्वाचा आहे. चांगल्या गोष्टींसाठी असेल तर ते छान आहे, चांगलं आहे. पण व्यसनाचं तसं नाही. अतिरिक्त वापर किंवा त्या गोष्टीशिवाय आपण राहू न शकणं, आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जाणं, की ज्याचा आपल्या इतर सगळ्या गोष्टींवर परिणाम होतोय, तर ते व्यसन. आणि त्या व्यसनाच्या पुढे जाऊन मला असं विचारायचं की मग तो मानसिक आजार म्हणून कधी आपण कन्सिडर करू शकतो? कसं आहे माहिती आहे का, की व्यसन आणि मानसिक आजार यांचा जवळचा संबंध आहे. जसं आपण मगाशी सहज गप्पा मारता मी म्हटलं की व्यसन, प्रत्येक व्यसनी माणूस हा मानसिक आजारी किंवा मनोरुग्ण नसतो. तसंच प्रत्येक मानसिक रुग्णामध्ये व्यसन असतंच असं नाही. पण नो डाऊट व्यसनामुळे मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. मग ते कोणतंही व्यसन असलं तरी, अगदी मोबाईल, स्क्रीन, गॅजेट्स, वॉटेवर, कोणत्याही याच्यामुळे मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच जर एखादी व्यक्ती मानसिक समस्येने ग्रस्त असेल तर तीसुद्धा एखाद्या गोष्टीच्या आहारी जाऊ शकते. म्हणजेच तिलाही एखाद्या गोष्टीचं व्यसन लागू शकतं. उदाहरणार्थ डिप्रेशन, मनाला नैराश्य आलं, त्याला सायकॉटिक डिप्रेशन आहे, गंभीर निराशा आहे किंवा एकटेपणा आहे. मग ते घालवण्यासाठी तो सतत कुठल्या तरी व्यसनामध्ये अडकला आहे. आपण इथे मोबाईल धरूया. मग सारखा तो मोबाईल बघतोय, यूट्यूब बघतोय, हे ॲप बघतोय, ते ॲप बघतोय, फेसबुक, सोशल साईटवर, इथे तिथे, की जेणेकरून तो त्याची निराशा घालवण्याचा किंवा निराशेतनं बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्याच्या एकटेपणावर मात करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे थोडक्यात हा फरक आहे की व्यसनामुळे व्यसन म्हणजे अतिरिक्त वापर, कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त वापर किंवा अतिनियंत्रणाबाहेर जाणं.
तर त्याच्यामुळे काही मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. बरोबर. तसंच मानसिक समस्येने व्यक्तिग्रस्त असेल, हां, तणावाखाली हां. असेल, तर बरोबर. त्यामुळे सुद्धा ते व्यसनाधीन एखाद्या होऊ व्यसनाकडे जाऊ शकतात. जसं मोबाईल हे आपण असं काही आपण एक्झाम्पल आपल्याकडे देऊ शकाल का? कारण तुम्ही या क्षेत्रामध्ये आता बरीच वर्ष काम करत असल्यामुळे बरेच अशा पद्धतीचे केसेस आपण हँडल केल्या असतील. सो असं काही आपण सांगू शकाल का, की व्यसनाधीन असल्यामुळे तो मोबाईलचा वापर करतोय किंवा काही मानसिक किंवा अगदी वाईस वर्सा जसं बोललात हां, तसं? मी व्यसनाधीन असल्यामुळेच्या पेक्षा म्हणजे मानसिक आजार नाही म्हणणार मी, पण मानसिक तणावाखाली आल्यामुळे कसं म्हणजे स्क्रीनचा वापर वाढला, मोबाईल वगैरे ह्या गोष्टींचा वापर वाढला. ते मी एक उदाहरण तुला माझ्या क्लिनिकल ह्याच्यातलं प्रॅक्टिसमधलं देऊ शकते. आत्ता रिसंटच एक मुलगा माझ्याकडे आला आणि साधारणतः ही ॲडिक्शन्स, मोबाईल स्क्रीन ॲडिक्शन्स जास्त करून यंग तरुण मुलांमध्ये, किशोर वयातली मुलं आणि तरुण मुलं ह्यांच्यामध्ये जास्त दिसतात. म्हणजे ॲडोलसन्स आणि ॲडल्ट यांच्यामध्ये जास्त दिसतात ते. तर हा मुलगा साधारणतः एक 13-14 वर्षाचा मुलगा आहे आणि माझ्याकडे जेव्हा तो आला तेव्हा त्याची लक्षणं ही होती, म्हणजे तक्रारी आईवडिलांनी ह्या सांगितल्या की अभ्यासात मागे पडला आहे, चिडचिड खूप होते त्याची आणि मग तो कोणातच मिसळत नाही, एकटा राहतो आणि सतत मोबाईल, टीव्हीचं कमी हे आहे, पण मोबाईलचं त्याला वेळ जास्त आहे. म्हणजे सतत मोबाईलवर हे सर्च कर, ते सर्चिंग कर, हे सर्फिंग कर, हे पाहत राहा, ते पाहत राहा. त्यांनी असं सांगितलं की तो अजून तरी काही रॉंग नाही पाहते, कारण ते त्याची हिस्ट्री चेक करतात, पण रॉंग नाही पाहत. पण त्यांना माहीत नाही की तो पाहतो का नाही, कारण मुलं हिस्ट्री डिलीट करतात, त्यामुळे त्यांना माहीत नाही. तर त्या ह्याने ते माझ्याकडे त्या मुलाला घेऊन आले होते. मुलगा म्हणजे 7वीच्या वयाचा, म्हणजे साधारण 13 वर्षाचा. ओके. अतिवजन म्हणजे ओव्हरवेटेड, हां, शॉर्ट आणि जाडा मुलगा. तो जेव्हा येऊन बसला आणि मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली, आधी त्याच्याशी ओळख करून, त्याला कम्फर्टेबल करून, मग मी जेव्हा त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आणि मग मला हळूहळू, मी एवढं डिटेल्स नाही सांगणार त्याचे, पण मला हळूहळू त्याच्याशी बोलण्यातनं, त्याच्याशी संवाद केल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की हा मुलगा एकटा पडतोय. आई-वडील आणि घरात म्हातारी आजी, आजोबा जस्ट नुकतेच वारले आहेत त्याचे, आणि आई-वडील, म्हातारी आजी घरामध्ये आहे. आई आत्तापर्यंत नोकरी करत होती. आजोबा गेल्यानंतर आत्ता रिसंट ह्याच्यामध्ये कोविडच्या दरम्यान आईने नोकरी सोडली आहे आणि आत्या त्याची मॅरिड आहे, पण आत्याचं ह्यांच्याकडे येणं जाणं आणि डॉमिनेशन, थोडक्यात इंटरफिअरन्स खूप आहे. हा मुलगा, आई-वडील कामाला जायचे आणि हा मुलगा आजी आजोबांसोबत असायचा, आत्या आधेमध्ये असायचीच, आणि त्याला आजी आजोबांकडनं आणि आत्याकडनं खूप डॉमिनेट केलं जायचं. म्हणजे थोडक्यात ॲग्रेसिव्हली डॉमिनेट केलं जायचं. हे पण मी व्हेरीफाय केलं की हा मुलगा खोटं नाही ना सांगत आहे. तर त्याच्या आईबाबांनी, बाबांनी विशेषतः, की हो माझे आई बाबा आणि बहीण, हां, ते त्याला खूप रॉंगली आणि स्ट्रिक्टली डॉमिनेट करायचे, म्हणजे करतात, हे आम्हालाही माहिती आहे. रादर ते आम्हालाही तसेच होते, असं त्यांच्याकडनं पण मला कळलं. म्हणजे मुलगा खरं सांगत होता. आणि त्यांनी मला, त्याच्या बोलण्यातनं मला असं आलं की त्यामुळे तो एकटा पडायचा. शाळेतनं घरी आला की क्लास संध्याकाळी असायचा, मधला वेळ मोकळा त्याच्याकडे, आणि मग सारखं त्याला टी व्ही लावला तरी आजी ओरडणार, बाहेर खेळायला जायचं नाही म्हणून रेस्ट्रिक्ट करणार, हे करू नको, ते करू नको. मग हा म्हणायचा मी मन कसं रमवू, मग मी काय करू, मग मी मोबाईल घेऊन बसायला सुरुवात केली. म्हणजे त्याला टॅब दिला होता, कारण कोविडच्या काळामध्ये स्क्रीन, मुलांना ते वाढलं होतं. मग त्याला त्या कोविडच्या काळामध्ये त्या टॅबची सवय लागायला लागली आणि नंतर आईबाबा वर्क फ्रॉम होम असले तरी ते त्यांच्या कामात बिझी असायचे. मीनवाईल त्याचे आजोबा वारले, पण आजीचं डॉमिनेशन किंवा आजीचं सतत त्याला रेस्ट्रिक्शन्स होती, सतत बंधनं होती, त्यामुळे तो वैतागायचा, चिडचिड करायचा. मग करायचं काय, मग आपलं बेडरूमचं दार बंद करायचं आणि मग टॅब नाहीतर मग मोबाईलवर काहीतरी बघत बसायचं. करत त्याला त्याची सवय व्हायला लागली, मगाशी मी म्हटलं तसं. आणि मग असं व्हायला लागलं की त्याचं ऑनलाईनचं ऑफलाईन स्कूल झालं. पॅन्डेमिक नंतर तो, लॉकडाऊन संपल्यानंतर तो शाळेमध्ये जायला लागला, पण त्याला त्या काळामध्ये एवढी मोबाईलची सवय लागली की त्याला मोबाईलशिवाय चैन पडेना, तो राहू शकत नव्हता. मग कधी एकदा मी घरी येतो आणि कधी एकदा मी हातात मोबाईल घेतो, कधी एकदा दार बंद करतो आणि मोबाईल बघत बसतो.
मग ते त्याचं यूट्यूब आणि किंवा गेम खेळणं, जास्त करून यूट्यूब नाही तर गेम, मग हे त्याचं सुरू व्हायला लागलं. आणि मग आपोआपच त्याला सगळे बोलायला लागले, अजून अजून रागवायला लागले. अभ्यासामध्ये हा लक्ष कमी व्हायला लागलं, कारण ह्या गोष्टी हळूहळू त्याला सवयीचा व्यसनामध्ये कसा गेला तो त्याला कळलं नाही. त्याच्या ब्रेनवर, त्याच्या बुद्धीवर परिणाम व्हायला लागले. एका जागी बसल्यामुळे त्याचं शारीरिक आरोग्यावर पण परिणाम व्हायला लागले. वजन वाढायला लागलं, लेथार्जिक, आळशी, सुस्त झाला तो. ह्या सगळ्यांमुळे त्याच्यावरची प्रेशर्स वाढायला लागली. त्याला ओरडणं, शाळेतनं तक्रारी यायला लागल्या, आईवडील रागवायला लागले, मग त्याला ते बोलायला लागले. म्हणून मग त्याची चिडचिड वाढायला लागली. आणि मग तो लिटरली, त्यांनी मला असा 1-2 उदाहरणं अशी दिली की तो इतका चिडला की आईने नुसतं त्याला मोबाईल घ्यायचं नाही आत्ता सांगितलं, रेस्ट्रिक्ट केलं, तर त्यांनी रागाने जाऊन आईचा गळा दाबला की "दोय मला मोबाईल, तू देत का नाहीस?" इतका तो व्हायलंट त्या दिवशी झाला होता. मग त्या मुलाने मला हे सगळं स्वतःहून सांगितलं. त्यांनी हे पण त्याच्यामध्ये अवेअरनेस, इन्साईट पण होतं की मला कळतंय की मी एवढा वापर नाही करायला पाहिजे, मी चुकीचं आहे, मी चिडचिड करतो, मी रागवायला नाही पाहिजे, आय लव्ह माय पेरेंट्स, आणि मी तरी त्यांना रागावतोय. आजीवर त्याला खूप राग होता. त्यामुळे आजी, मग तो मी एकटा राहिलो की मग मला आजीसारखं बोलते ते म्हणजे आठवतं. मग त्यातनं डायव्हर्ट होण्यासाठी पण मी परत मोबाईलकडे जातो. अशी सगळं त्याचं ती सांगणं होतं. आणि मग त्याला समजत होतं आपल्याला हे नको आहे करायला, हे समजत होतं त्याला, पण त्याला कंट्रोल नव्हतं करता येत, नियंत्रण नव्हतं ठेवता येत, आणि त्याला बाकी काही गोष्टी नव्हत्या. त्यामुळे तो त्याकडे त्याचा कल गेला होता. पण आता तो छान आहे. तो अभ्यासात पण छान प्रगती करून आता 8वीत गेला आहे. सो तुम्ही आत्ता जे सांगताना सांगितलं, इनफॅक्ट मला ते पुढे विचारायचंच होतं की ह्या ॲडिक्शनचा शरीरावरती आणि मनावर काय परिणाम होतो. सो अतिशय सुंदर एक्झाम्पलवरून तुम्ही या दोन्ही गोष्टी खूप छान पद्धतीने सांगितल्यात. शारीरिक, मानसिक परिणाम आहेतच. अभ्यासावर होतात, किंवा काम करणारा माणूस असेल तर त्याच्या जॉबवर, कामावर होतात, त्याच्या नातेसंबंधांवर होतात. अगदी खरं. कुटुंबाकडे वेळ कमी दिला जातो, लक्ष कमी दिलं जातं. बरोबर. किंवा सोशल, सामाजिक जे एकमेकांना भेटणं, मिळणं, गप्पा मारणं, ते कमी होतं. मोबाईलमुळे सगळंच इझी होऊन जातं, शॉर्टकट्स होतात ना, त्याच्यामुळे आपोआपच ॲक्टिव्हिटीज कमी होतात, व्यायाम कमी होतं, चलनवलन कमी होतं, खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या वेळा बिघडतात. मग आपोआपच शारीरिक आरोग्यावर परिणाम होणार, आजारपण येणार, डोकं दुखणार, अगदी पचनाच्या, ॲसिडिटीच्या समस्या निर्माण होतात. तसं मानसिक समस्या, जसं मी मगाशी म्हटलं की नाही मिळाला तर चिडचिड, मूड स्विंग्स, मूड फ्लक्च्युएशन्स होतात. बरोबर. एकटं उदास वाटतं, गप्प राहतं, 4 लोकांमध्ये मग ते मिसळत नाही, आपलं एकटं एकलकोंड होऊन जातं. बरोबर. नैराश्य येते, चिंता येते, भीती येते. बरोबर. मग या अनुषंगाने मी एक सांगेन की नोमोफोबिया, नो मोबाईल फोबिया. अच्छा. हां, म्हणजे मी मोबाईलशिवाय राहू शकत नाही, हा एक फॅक्टर आहे की मी मोबाईलशिवाय राहू शकत नाही. आय कांट लिव्ह विदाउट मोबाईल, हा एक फॅक्टर आहे. तसं मला मोबाईल यूज करता येणार नाही का, मी त्याला सक्षम नाही का, हा अजून एक, म्हणजे फोबियाचे हे 2 प्रकार आहेत मोबाईलशी रिलेटेड. अच्छा. सो मगाशी मॅडम तुम्ही बोलताना पटकन म्हणालात की साधारणपणे ॲडॉलिसन्स एजमध्ये किंवा ॲडल्ट एजमध्ये हा साधारणपणे प्रॉब्लेम जास्त पद्धतीने बघायला मिळतो, आणि कोविडच्या नंतर हा थोडासा प्रकार वाढलेला आहे मोबाईल ॲडिक्शन आणि या पद्धतीचा. तर असं काही आहे का की स्पेसिफिक कोणत्या एजमध्येच जास्त मोबाईल ॲडिक्टेड पेशंट तुमच्याकडे येतात, किंवा असं काही आहे? असं मी तरी नाही म्हणणार, कारण मी तुला खरं सांगू का वीरेंद्र, मी छोटं 4-5 वर्षाचं लहान मूल, म्हणजे मी त्याला ॲडिक्ट नाही म्हणणार कारण ते खूप लहान आहे म्हणून, पण त्याला सुद्धा मोबाईलचं वेड लागायला लागलं. म्हणजे व्यसन नको म्हणूया, वेड नको म्हणूया, सवय लागायला लागलेली आहे. पासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत, रिटायर्ड झालेले आहेत, काही आता काम नाही आहे, रिकाम पण आहे, कुठे जाता येता येत नाही, रेस्ट्रिक्शन्स येतात, त्यामुळे पण त्यांच्यामध्ये पण मोबाईल असं नाही म्हणणार मी, स्क्रीनचंच एकूण प्रमाण वाढलं आहे. मग ते TV सिरियल्स असू दे, मूव्हीज असू देत, इतर काही कार्यक्रम असू देत, गेम्स असू देत, काय, जेव्हा अतिरिक्त वापर होतो, म्हणजे गरजेपेक्षा जास्त, आवश्यकतेपेक्षा जास्त, किंवा कामापेक्षा जास्त, तेव्हाच मग त्याच्यातनं समस्या निर्माण व्हायला लागतात. म्हणजे, आणि तुला मी अगदी सांगायचं झालं तर मी माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा आईवडील मुलांना घेऊन येतात, तर नॉर्मली माझी असिस्टंट असेल तर मी मुलांना असिस्टंटकडे देते. मुलांसमोर मी शक्यतो त्यांचे प्रॉब्लेम्स मुलांसमोर मी बोलत नाही, डिस्कस करत नाही आधी. तर
ते कधी कधी त्या असिस्टंटकडे पण थांबायला तयार नसतात, बाहेर राहायला थांबायला आईवडिलांना सोडून राहायला पण तयार नसतात. मी त्यांना कम्फर्टेबल करते, त्यांच्याबरोबर खेळते वगैरे, तरी पण थोडं होतं असं. मग अशाला आई बाबा काय करतात, हे घे हा मोबाईल घे, बस बाहेर. एक्झॅक्टली, की घे मोबाईल. म्हणजे मला मनात सांगावं लागतं की नाही, मोबाईल देऊ नका. मी त्याला खेळ देते, माझ्याकडे खेळ आहेत, माझ्याकडे वाचायची पुस्तकं आहेत. आजकाल तर वाचन तर खूपच म्हणजे ऑलमोस्ट थांबलेच म्हणूया आपण. वाचाल तर वाचाल हे गेलंच आहे आता. तर मग मी त्यांना सांगते आईवडिलांना की सॉरी, त्याला माझ्या इकडे मोबाईल अलाव नाही आहे, त्याला मोबाईल द्यायचा नाही. त्यापेक्षा माझी असिस्टंट आहे, ती त्याच्याबरोबर खेळेल, त्याला रमवेल, किंवा तो जर तिच्याबरोबर नसेल तयार तर त्याला मी गेम खेळायला देते, खेळ खेळायला देते, त्याला पुस्तक देते. मग मी त्या मुलाच्या वयाप्रमाणे मग थोडं त्याच्याशी बोलते, तुला काय देऊ, काय आवडेल. आणि मग मी त्याला सांगतो, तर नाही मला मोबाईल हवा. मग मी त्याला सांगते नाही, इकडे कॅमेरेज आहेत आणि तुझं बाहेर मोबाईल घेतलास तर मला दिसणार, आणि माझ्याकडे मोबाईल अलावच नाही, बघ मी पण माझा मोबाईल बाजूला ठेवला आहे की नाही. असं करून मग त्याला समजावते. आणि यू वोंट बिलीव्ह, मुलं ऐकतात. आपण त्यांना कसं हँडल करतो त्याच्यावर समजावतो, त्यावर पण ते असताना मग मुलं ऐकतात. आणि अक्षरशः त्या मुलांना खेळायला दिलं की ते इतके रमतात की त्यांना मोबाईलची काय, आई बाबा आपल्या हात आहेत आणि आपण खूप वेळ बाहेर आहोत ते पण त्यांना भान राहत नाही. मग मला त्यांना सांगावं लागतं, बघा तुम्ही किती वेळ आता खेळलात, किती वेळ तुम्ही राहिलात मोबाईलशिवाय, मजा आली की नाही. मग हेच मोबाईलवर आली असती का मजा. मग असं त्यांना जरा समजावून मोबाईलपासनं दूर राहण्याचे फायदे आणि खेळण्यामधले काय फायदे पडू शकतात. आपण पुढे येणारच आहोत त्या विषयाकडे खरं सांगायचं झालं तर. सो आत्ता आपण जे म्हणताना म्हणाला की साधारणपणे त्याला वयाची मर्यादा नाही आहे या ॲडिक्शनला वगैरे, तसंच मला अजून विचारायचं आहे की साधारणपणे शहराकडे किंवा मेट्रो सिटीजमध्ये किंवा गावामध्ये असं काही स्पेसिफिक कुठे काही आपल्याला बघायला मिळतं का की ह्या शहरात म्हणजे अशा ठिकाणी जास्त मोबाईल ॲडिक्शन्स बघायला मिळतं किंवा असं काही? मी नाही म्हणणार, पण नो डाऊट कसं आहे माहिती आहे का, शहरांमध्ये आता हे बघ, मोबाईल काय, लॅपटॉप काय, हे सगळं आपल्या आता गरजेच्या गोष्टी झाल्या आहेत. कारण असं आहे की आपलं जास्तीत जास्त काम हे त्याच्यावर अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल आता तू पण म्हणजे तू काय मी काय इथे समोर ठेवलेलेच आहे, पण आपण त्यात अडकलो नाही, कामासाठी आपण त्याचा वापर करतोय. त्यामुळे मुंबईत काय म्हणजे शहरात काय आणि गावात काय, जर कामासाठी तुम्ही स्क्रीनचा वापर करत असाल, म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, हे टॅब हे म्हणते मी, जर त्याचा उपयोग करत असाल तर ठीक आहे. पण काम झालं, महत्त्वाचं काम होतं, काम झालं आणि तुम्ही त्यापासून दूर झालात, मग तुम्ही रिलॅक्स आहात, कम्फर्टेबल आहात, तुम्ही तुमच्या इतर ॲक्टिव्हिटीज करताय, तुम्ही तुमच्या इतर गोष्टींमध्ये तुमचा वेळ घालवताय, मन रमवताय, तुमचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य सांभाळताय, तुमच्या वेळा सांभाळताय, मग ठीक आहे. ओके. पण कसं होतं की गावामध्ये कसं असतं, मोठे मोठे अंगणं आहेत, मैदानं आहेत, निसर्गरम्य वातावरण आहे, त्यामुळे तिथे मुलांना खेळायला किंवा माणसांना बाहेर पडायला काहीतरी चांगल्या जागा आहेत जिकडे ते त्यांचा वेळ घालवतील, मन रमवतील, किंवा गावगप्पा करतात, वडाच्या झाडाखाली बसून ते गप्पा मारतात, एकमेकांना भेटतात, ख्याली खुशाली विचारत असतात. शहरांमध्ये कसं होतं, जो तो काम करणारा माणूस आहे, हाऊसवाईफ असली तरी ती घरातल्या कामांमध्ये गुंतलेली असते. मग ते एकत्र असू दे नाही तर विभक्त कुटुंब असू दे, त्यामध्ये जो तो आपापल्या कामांमध्ये असतो. मग अशा वेळेला त्या कामांमध्ये कामाचा भाग अपरिहार्य अविभाज्य भाग म्हणून त्यांना त्या स्क्रीनचा यूज करावा लागतो. आणि जर का ते त्यामध्ये अडकले तर जे रिकामे आहेत त्यांनी काय करायचं, मग ते एकतर टी व्हीमध्ये वेळ घालवणार, नाहीतर मग अशा गोष्टींमध्ये गॅझेट्समध्ये अडकणार, स्क्रीनमध्ये इन्व्हॉल्व होणार आणि मग त्यांचा वेळ घालवणार. त्यामुळे मग शहरांमध्ये प्रमाण जास्त. आणि कसं होतं की कामात आपण इतके बिझी असतो की आपल्याला मनाला विरंगुळा नाही, शरीराला व्यायाम नाही. आता मला सांग, शहरांमध्ये मोठी अंगणं, मुलांना खेळायला जागा कुठे राहिले आहेत, बागा काय 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 सगळीकडे, जिथे तिथे ट्रॅफिक, चालणं, म्हाताऱ्या माणसांना पण रस्त्याने चालणं कठीण आहे. मग ते प्रेफर करतात आम्ही घरात बसतो. मग घरात बसल्यावर करणार काय मग आपोआप ते वाढतं तसं. त्यामुळे नो डाऊट शहरांमध्ये प्रमाण जास्त आहे नक्कीच, पण तेही कमी करता येऊ शकतं. सो आत्ता पण आपण जे चर्चेमध्ये घेतलं की सवय, त्याच्यानंतर व्यसन, याच्याबद्दल आपण चर्चा केली. त्याच्या पुढे जाऊन आपण असंही म्हटलं की बाबा साधारणपणे बरेच वेळा मानसिक समस्या त्याच्यामुळे काय होतात. आणि बरेच वेळा असं होतं की पालक थोडेसे बिझी असल्यामुळे पालकच मुलांना कधी कधी मोबाईल देतात, जे देणं गरजेचं नसतं वगैरे. आणि सध्याच्या घडीला
जे कोविडच्या नंतर झालेलं आहे की पूर्वी कंपल्सरी गॅजेट दिलं जायचं किंवा टॅबसारख्या दिलं जायचं वगैरे, हे सगळं करत असताना मला असं विचारायचं आहे की साधारणपणे मुलांना ही सवय लागूच नाही. ठीक आहे, कोविडमध्ये गरज होती म्हणून तर तो मोबाईल किंवा टॅब दिला गेला. आता ह्यापुढे ती सवय लागू नये किंवा ती थांबवायला हवी, तर पालकांनी काय करायला हवं? कसं आहे की तू मगाशी म्हणालास तसं की जसं मानसिक समस्या निर्माण होतात तशा कौटुंबिक समस्या पण त्यामुळे निर्माण होतात ना. एकमेकांचा एकमेकांशी संवाद, सुसंवाद हे सगळंच थांबतं ना. जो तो आपापल्या आपापल्या ह्याच्यात व्यस्त गर्क राहतो. मग एकमेकांना द्यायला क्वालिटी टाईम जो आहे तो पण मग राहत नाही असं आहे. तर कसं आहे की मोबाईल ही गरज आहे काळाची. मोबाईल असं नाही, स्क्रीन आपण काळाची गरज आहे म्हणूया. त्यामुळे त्याला टाळू तर शकत नाही आपण, पण नियंत्रणामध्ये नक्कीच ठेवू शकतो. पण कसं आहे की पालकांनी असं नाही मी म्हणणार, सगळ्यांनीच विचार करण्याचा हा भाग आहे की मोबाईलवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे की मला जेव्हा आवश्यक आहे, गरज आहे, तेव्हा मी मोबाईलचा वापर करणार आहे. जेव्हा मला गरज नाही आहे तेव्हा मी मोबाईल माझ्यापासून दूर ठेवणार आहे. तर मग आपल्याला तो दूर ठेवायला आला पाहिजे. म्हणजे ती शिस्त, स्वयंशिस्त ही आपली स्वतःला शिस्त लावायला हवी. तर आपण दुसऱ्यांना शिस्त लावणार. तसं आहे ते. जर का घरामध्ये एकत्र कुटुंब असू दे नाही तर विभक्त कुटुंब असू दे, घरामध्ये माणसं आहे तर त्यांनी एकमेकांना वेळ देणं, आपली कामं सांभाळून थोडाफार वेळ, क्वांटिटी नको, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी टाईम जर का त्यांनी एकमेकांसाठी ठेवला की बाबा अमुक एक वेळ आहे ज्यामध्ये आपण एकमेकांशी गप्पा मारायच्या आहेत, दिवसभराच्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करायच्या आहेत, घडामोडी सांगायच्या आहेत, सुखदुःख शेअर करायचे आहेत, मन मोकळेपणाने बोलायचं आहे किंवा सहज गप्पा करायच्या आहेत, गाणी, गोष्टी, विनोद, आपल्या बालपणीच्या आठवणी, आपल्या भविष्यातले आपले विचार, आपले प्लॅन्स, खूप काही ठरवलं किंवा दिवसभरामध्ये दैनंदिन जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडी, खूप काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये घरातली माणसं मोठी आणि लहान एकमेकांशी संवाद साधू शकतात. उदाहरणार्थ शाळेतनं मूल घरी आलं की पहिले मुलांना काय प्रश्न विचारला जातो? काय झालं शाळेत? अभ्यास काय दिलाय? कॉमन प्रश्न आहे. ओके, त्याच्यापेक्षा आलायस, दमलायस, फ्रेश हो. आपण पहिले फ्रेश हो, खा पी मस्त, रिलॅक्स हो, आपण गप्पा मारू. आणि मग थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर आज शाळेमध्ये काय काय झालं, अभ्यास काय काय आहे, ओके मग आज आपण असं करूया, ह्या वेळात आपण अभ्यास करूया, अभ्यास झाला की तू खेळ. म्हणजे असं केलं तर त्या मुलाबरोबर आपलं इंटरॅक्शन होईल, सुसंवाद होईल, त्याच्याशी आपलं कम्युनिकेशन होत राहील आणि आपोआपच त्या मुलाचं आणि आपलं एक भावनिक बंध निर्माण होईल, अटॅचमेंट निर्माण होईल, अफेक्शन निर्माण होईल. त्या मुलाला आपल्याबद्दल खूप काही कम्फर्टेबल पॉझिटिव्ह फिलिंग्ज यायला लागतील की आपोआपच ते मूल अजून कनेक्ट होईल, आपल्याशी जवळ यायला लागेल आणि आपोआपच ते मूल मनातल्या गोष्टी मोकळेपणाने बोलायला लागेल. आपला सहवास त्याला मिळाला, आपला वेळ त्याला मिळाला तर त्याला एकटेपणा जाणवणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमवणं. ऑलराऊंडर करण्याचा अट्टाहास करावा असं नाही, पण त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये रमवणं. अभ्यासाव्यतिरिक्त जो वेळ आहे तो अभ्यास, शाळा, क्लास संपतो. उरलेला होमवर्क किंवा काय त्यांच्या ज्या गोष्टी असतील त्या त्यांच्या सांगण्यातच जातो, त्यांना विचारण्यात आणि त्यांना त्यांच्यात तक्रारी आणि दोष दाखवण्यात घालवण्यापेक्षा तो वेळ चांगल्या दृष्टीने उपयोगात येईल आणि उरलेला वेळ जो आहे तो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये घालवता येईल. उदाहरणार्थ आर्ट म्हणजे आर्टिस्टिक ॲक्टिव्हिटीज, ड्रॉइंग, पेंटिंगपासून सगळं, वाचन, लेखनपर्यंत सगळं, छंद जोपासता येतील, आवडीचं, त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना जे जमता येते, त्यांना जे झेपता येते, त्यांना विचारून, त्यांच्याशी बोलून, त्याला काय आवडेल, काय करायला आवडेल, काय करू शकतो त्याला तसं. किंवा स्पोर्ट्स, त्याला जरी अंगणं नसली तरी चिकार स्पोर्ट्स सेंटर्स आहेत, ग्राउंड्स आहेत, शाखा आहेत, संस्कार वर्ग आहेत, खेळघरं आहेत, अगदी म्हणजे लहानपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना कुठल्याही अशा गोष्टींमध्ये जर गुंतवलं, त्यांचा वेळ चांगल्या रीतीने घालवला गेला, मन रमवलं गेलं तर आपोआपच त्यांचा या गोष्टींकडचा, स्क्रीनकडचा, मोबाईलकडचा, टी व्हीकडचा कल कमी होईल. तो वेळ ते चांगल्या गोष्टींमध्ये देतील तर त्याचा फायदा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होईल. त्यांना त्याचे फायदे काय आहेत ते कळायला लागतील तर आपोआपच त्यांना चांगल्या गोष्टींच्या प्रभावाखाली राहतील ते.
त्याचे फायदे कळतील तर ते कन्सिस्टंटली नियमितपणाने त्या गोष्टी करायला लागतील. म्हणजे थोडक्यात चांगल्या गोष्टींची सवय त्यांना लागेल आणि वाईट गोष्टींची सवय जाईल तर व्यसनाकडे जाण्याचा प्रश्नच येणार नाही मग. पण खूपदा काय होतं घरांमध्ये, म्हणजे मी एक हँडल केलेलीच केस सांगते, जॉईंट फॅमिली. पण त्या मुलीने मला असं सांगितलं की आजी आजोबा टी व्ही बघत बसतात, बाबा कामावर गेलेले असतात, आई किचनमध्ये असते, माझी बहीण म्हणजे ती फर्दर स्टडीसाठी दुसऱ्या ठिकाणी राहते, मी एकटीच पडते, मग शाळेतनं आल्यावर मी करू काय, मग मला कंटाळा येतो. मग आई म्हणते तू बेडरूमचं दार बंद कर आणि आता अभ्यास करत बस. पण मी बेडरूमचं दार बंद केलं तरी मला टी व्हीचे आवाज आजी आजोबांचे येत असतात, मग माझं लक्ष सारखं तिकडे जातं. कसं आहे की बेडरूमचं दार बंद करणं प्रॅक्टिकली, पण मनाच्या दारांचं काय तिचं लहान वय आहे, तिचं मन तिकडे काय चाललंय, सिरियल काय बोलताय, मग हे भांडतायत का, मग हे काय हे करताय, मग तिचं लक्ष त्याकडे जातं. मग ती अभ्यास कसा करणार किंवा इतर ॲक्टिव्हिटीज कशा करणार. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही घरातल्या सगळ्यांनी एक नियम करा की ती शाळेतनं आल्यावर, ती शाळेत असते त्यावेळेला आजी आजोबांना काय पाहायचं आहे पाहू दे, कारण त्यांना बाकी म्हातारे आहेत, कुठे जाऊ येऊ शकत नाही, त्यांना विरंगुळा नाही आहे, ठीक आहे, अग्रीड, त्यांनी खूप बघू नये पण ठीक आहे थोडा वेळ बघावं, रिपीट टेलिकास्ट असतात ते बघू शकतात. ती शाळेतनं जेव्हा घरी येते तेव्हा घरातल्या कोणत्या तरी एका व्यक्तीने तिला वेळ द्यावा. सगळ्यांनी एकत्र दिला एक वेळ तर चांगलंच आहे, नाही तर जे कोणी मोकळे आहेत त्यांनी तिला तो वेळ द्यावा आणि तिच्याबरोबर गप्पा टप्पा कराव्या, खेळावं. चिकार इंडोर ॲक्टिव्हिटीज आहेत, अगदी आजी आजोबा पण तिच्याबरोबर बसून पत्ते, कॅरम, सापशिडी खूप काही खेळू शकतात. आणि आईने ती येईपर्यंत घरातली कामं उरकून घ्यावीत, बाबांनी कामावरनं आल्यावर फ्रेश होऊन थोडासा तिच्याबरोबर वेळ घालवावा किंवा जेवताना सगळ्यांनी एकत्र जेवावं, जेवता जेवता गप्पा माराव्यात. टी व्हीसुद्धा चालू ठेवू नये, मोबाईलसुद्धा कोणाचे मग टेबलवर असू नये. रात्री म्हणजे जेवण झाल्यानंतर चला आपण थोडा वेळ खेळूया, गप्पा मारूया, मग गाणी गोष्टी खूप काही. आपण अगदी लहानपणी आपण मामाचं पत्रपासनं भेंड्यापर्यंत किती काय काय लहानपणी, मी लहानपणी माझी आई आमच्याबरोबर सागरगोटे खेळायची. आता मुलांना सागरगोटे माहीत नाही तर भाग वेगळा. म्हणजे अशा, मग त्यांना मी सांगितलं की रात्री झोपायच्या आधी तिच्याबरोबर गप्पा मारा, दिवसभराच्या घडामोडी, शाळेत काय काय. बरं तिला शाळेतनं म्हणजे ती येतेच, गुरुकुलमधली आहे त्यामुळे येतेच, तर तिला अभ्यास काही नसतो, फक्त एक डायरी लिहायची असते. मग थोडंसं तिच्याबरोबर गप्पा मारा, खेळा आणि तिला गप्पा मारत रमवत रमवत मग तिला तिची एक झोपायची वेळ ठरवा की या वेळेला तिने झोपायचं आहे. आपोआपच तिलाही शिस्त लागेल, ती रात्री वेळेत झोपेल, सकाळी वेळेत उठेल, शाळा व्यवस्थित करेल, शाळेतनं आल्यावरचा वेळ ती नीट वापर करेल त्याचा. तुमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग पण चांगलं होईल, तिचा हा कल सवय पण राहिलीच नाही तर व्यसनाचा आणि पुढचा मानसिक समस्यांचा प्रश्नच उद्भवणार नाही, ना कौटुंबिक समस्या येणार. पण ते नाही केलं तर तिच्या शारीरिक मानसिक बरोबर तिच्या अभ्यासावर परिणाम होतो, इतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर परिणाम होतो. त्यांनी तिचंच उद्या भविष्य धोक्यात येईल. तिचा अभ्यासाकडचा कल कमी झाला, तिची प्रगती घसरली आणि ती मुलगी हुशार आहे, ती करू शकते आहे, तर तिची प्रगती घसरली तर परिणाम होईल सगळ्यावर. बरोबर. हे सगळं आपल्याला वाचवता येईल आणि नो डाऊट त्यांनी खरंच याप्रमाणे केलं आणि त्या मुलीमध्ये खूप छान फरक पडला. खूप छान. पण आता बरेच अगदी खरं आहे, बरोबर आहे. सो मला ह्याच्यातच असं पुढे असं विचारायचं आहे की साधारणपणे आपण मुलाच्या बरोबर वेळ दिलेला आहे, सगळ्या गोष्टी बरोबर केलेल्या आहेत, पण तरीही आता शाळेच्या माध्यमातून काही ज्या नोट्स आहेत तर त्या बेसिकली तुम्हाला मोबाईलवरती आलेल्या असतात किंवा काही आजकाल ॲप्लिकेशन्स असे आहेत की ज्या ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला बघावेच लागतात. शाळांचे ॲप्लिकेशन्स आहेत तर त्याच्यात आपण नोट्स रेफर करतो, काही वेळेला आपण त्याचा होमवर्क त्याच्यामध्ये रेफर करतो वगैरे वगैरे, आणि मग तो स्क्रीन टाईम तुमचा आपोआप वाढत जातो. आणि मग बरेच वेळा जेव्हा मुलं मोठी होतात, लहान असतात, आपण मुलांबरोबर अभ्यास करायला बसू शकतो किंवा पालक मुलांबरोबर अभ्यास करायला बसू शकतात. मोठ्या झालं जेव्हा सेल्फ स्टडी करायची ज्या वेळ येते तेव्हा तो मुलगा प्रत्येक वेळेला शाळेचाच अभ्यास करतोय का तो करता करता मोबाईलकडे पण बघतोय हे, आणि परत ते बघत राहिलं की मुलांना असं वाटतं मला टोचरी देतात, माझ्यावरती मॉनिटरिंग करतायत, असं बरेच वेळा मुलांच्या मनावर. आणि हे जे वय असतं ते खूप विचित्र वय असतं. तर ह्या वयामध्ये खरं तर मग पालकांनी हा गोंधळाचा वय असतो. सो हा जो काही गोंधळ जो आहे हा पालकांनी कशा पद्धतीने सोडवावा असं आपल्याला वाटतं. आता ह्या अनुषंगाने मी पहिले तुला एक उदाहरण देते. माझ्याकडे एक 12वीचा म्हणजे तो 10वीत पण माझ्याकडे आला होता आणि त्यावेळेला त्याचे जो काही ताण होता तो
सुटला होता आणि त्याच्यातनं त्यांनी 10वी करून 11वी पण छान केलं. 12वीला त्यांनी आईवडिलांना स्वतः सांगितलं की मला मानसी मावशीकडे, ते मी नॉर्मली मुलं मला मावशी वगैरेच म्हणतात, मी शक्यतो डॉक्टर मॅडम ह्यामध्ये त्यांना अडकवत नाही, तर मला मानसी मावशीकडे जायचं आहे. तर आईबा म्हणाले का, काय झालं आता, काय नाही मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला कळणार नाही, त्यांना कळेल. म्हणून तो मुलगा प्रचंड हुशार आणि खूप डिटरमाइंड फोकस खरा मुलगा होता. तो माझ्याकडे स्वतःहून आला, फोन त्यांनी स्वतः केला, हे कौतुक आहे. स्वतःहून माझी अपॉइंटमेंट घेऊन आला माझ्याकडे. तर त्यांनी मला तेच सांगितलं की मला अभ्यास करायचा आहे, कारण 12वी आहे, एंट्रन्स आहे, त्याचं इंटिग्रेटेड कॉलेज होतं, सायन्स होतं, तर मला हे सगळं करायचं आहे, पण मला मोबाईल सोडवत नाही, कारण मोबाईलवर सारखं काही ना काहीतरी नोट्स किंवा काही सूचना वगैरे टीचर्सच्या येत असतात, फ्रेंड्सचं काही हे येत असतं, आणि मग मला असं होतं की अभ्यास करता करता सारखं मोबाईल बघायचा होतो, आणि मग मी ते सारखं करायला लागलो की मग आई बाबा रागावतात, चिडतात माझ्यावर की सारखा किती मोबाईल बघत राहतो, आणि मला म्हणजे त्याला एकांतात बसायचं असतं. तर त्यांचं सुदैवाने छान मोठं घर आहे, त्यामुळे त्याच्या बंगल्यामध्ये वरचा एक खोली जी त्याला त्याच्यासाठी अभ्यासासाठी दिली, पण मग त्याची आई येऊन सारखी डोकावते की नक्की हा अभ्यास करतोय ना का काय, आणि त्याला कळतं की आई सारखी येऊन बघते, म्हणजे काही काम नसताना, कारण नसताना आई सारखी येऊन बघते. मग तो अजून चिडायचा, तुझा माझ्यावर विश्वास नाही का, तू सारखे चेक का करते असं. तर तो मुलगा काही असं बघत नव्हता, काही मुलं असं करतात नो डाऊट, पण तो मुलगा असं काही करत नव्हता, पण त्याला मोबाईलपासूनच दूर स्वतःला ठेवता येत नव्हतं. मग मी त्याला हे केलं की हे बघ, तू एक काम कर, तुझ्या अभ्यासाच्या वेळा तुला माहिती आहे, क्लास नंतर जेव्हा तू घरी येतोस तेव्हा तू तुझं एक टाईमटेबल तयार कर, आणि त्या टाईमटेबलमध्ये दिवसभराचा जास्तीत जास्त वेळ तू अभ्यासामध्ये ठेव, अदर ॲक्टिव्हिटीज पण तू कर, विरंगुळा, व्यायाम म्हणून पण एक अभ्यासाचं टाईमटेबल ठेव की ज्याच्यामुळे तू रात्री वेळेत झोपशील, सकाळी वेळेत उठशील, आणि ह्या दिवसभराच्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुझा अभ्यास आहे त्यावेळेला तू तुझा मोबाईल सायलेंटवर ठेव, स्विच ऑफ नाही ठेवू शकत कारण तुला इम्पॉर्टंट काही येतं म्हणून, तर तू सायलेंटवर ठेव. ठीक आहे, सायलेंटवर ठेवून पण जर तुला डिस्ट्रॅक्ट होतं वाटत असेल तर तू आईकडे दे, आई घरात आहे, आईकडे मोबाईल दे, आईला सांग की मी मोबाईल तुझ्याकडे देतो आहे, जर काही महत्त्वाचं आलं तर मला तू सांग, किंवा काही फ्रेंड्सचे वगैरे कॉल आले तर त्यांना सांग की मी आत्ता अभ्यास करतो आहे, फ्री झालो की तुम्हाला फोन करीन, आणि पहिले तू तुझा अभ्यास आटोप, अभ्यास आटोपल्यावर तू काय कोणाला काय आहे ते पहा, किंवा कोणाला काय बोलायचं आहे, कोणाशी काय बोलायचं आहे ते तू बोल, अगदी इम्पॉर्टंट अर्जंट आहे तर आई तुला देईल. ह्याच्यातनं आईचा संशयही राहणार नाही, तुझं मोबाईलमुळे जे डायव्हर्शन, डिस्ट्रॅक्शन होतं आणि अभ्यासाकडचा फोकस ढळतो, ज्यामुळे तुझी चिडचिड होते तेही होणार नाही, तुझा अभ्यासही व्यवस्थित होईल. हां, राहिल्या काही महत्त्वाच्या नोट्स वगैरे येतात तर त्या मोबाईलवरच पाहायची गरज आहे का, आपण त्याच्या प्रिंटआउट नाही का काढू शकत, प्रिंटआउट काढायच्या आणि जेव्हा फ्री वेळ आहे तेव्हा त्या प्रिंटआउट्स बघायच्या, म्हणजे अशा प्रकाराने पण मोबाईलचा वेळ तू कमी करू शकतोस. आणि आता तर मोबाईलला म्हणजे स्क्रीनला खूप काही ॲप्लिकेशनचे गॅजेट्स बनवणाऱ्यांनी केलेली आहेत, फोकस हे आहे, किंवा वेलबिंग, गॅजेट वेलबिंग, पेरेंटल कंट्रोल, खूप काही ॲप्लिकेशन्स अशी आहेत की ज्याच्यातनं तुम्ही तुमचा मोबाईल कंट्रोलमध्ये करू शकता, स्क्रीन टाईम कंट्रोल करू शकता. काही ॲप डाउनलोडच करायची नाही, काही अनइन्स्टॉलच करायची, काहींना टाईम लावून ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टी करता येतील, टायमर लावून ठेवायचा. अशाने मी त्याला खूप काही गाईड केलं, त्याला ते पटलं आणि त्याने त्याप्रमाणे वागायला, अभ्यास करायला सुरुवात केली, आणि तो मोबाईलपासून लांब राहिला, अभ्यास छान झाला, 12वीची परीक्षाही सक्सेसफुल झाली. बरोबर आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तो मुलगा खरोखरच गुणी होता असं मला म्हणायला लागेल, आणि त्याला अवेअरनेस होता आणि त्याच्या भविष्याबद्दल तो फोकस होता. पण मी तेच सांगते की हे मी तुला एक पॉझिटिव्ह एक्झाम्पल छान, सगळीच मुलं काही एक्झॅक्टली बरोबर. सो त्याच दृष्टीने माझा पुढचा प्रश्न असा आहे की बरेच वेळा असंही होतं की जसं तुम्ही म्हणताना म्हणालात की मुलांना मॉनिटर केलेलं आवडत नाही, आई वडिलांनी प्रत्यक्ष बघितलेलं आवडत नाही वगैरे, आणि स्वाभाविक अनुषंगानेच मी सांगते की काही वेळेला असं होतं, मी पालकांना दोष नाही देणार किंवा घरातल्या मोठ्यांना मी दोष नाही देणार, ते त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतात, मुलांना वेळ देणं, त्यांच्या सगळ्या गरजा, भावना, सगळ्यांचा विचार करणं, सगळं करत असतात, पण तरीही मुलांना इतकी सवय होते की त्यांना ते नाही म्हटलं किंवा या आमच्यात येऊन बसा म्हटलं तरी मुलं तयार होत नाही, बाजूला करायला म्हटलं तरी ते चिडचिड करतात. मग अशाला पालकही खरंच हेल्पलेस होतात, असहाय्य होतात, ते
काहीच करू शकत नाही. मग अशा वेळेला ते आमच्याकडे मदतीला येतातच, नो डाऊट येणारच. ओके. मग त्यावेळेला त्या मुलांना पण काउन्सिलिंगने समजावलं जातं की जर का त्यांनी यांचा अतिरिक्त वापर केला किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर त्याचं नुकसान, त्यांचे दूरगामी परिणाम काय आहेत. म्हणजे लिटरली काही काही वेळेला त्यांना थोडं घाबरवावं लागतं. घाबरवावं म्हणजे ॲबनॉर्मल भीती निर्माण होईल अशा ह्याने नाही, पण थोड्या त्यांना धोक्याची, संभाव्य धोक्यांची कल्पना द्यावी लागते की काय होऊ शकतं. आणि खरंच घडलेल्या अशा घटना आहेत ना की आत्ताच रिसंटच एक होतं आलेलं, मी वाचलं आहे, तू वाचलं की नाही, ऐकलं की नाही मला माहीत नाही, पण त्या मुलाला सगळीकडे मोबाईलची सवय होती. इतकं की तो टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये पण मोबाईल घेऊन जायचा. आणि त्या एक्सेसिव्ह यूजमुळे त्या मुलाला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि तो कम्प्लिटली पॅरालाइज झाला आहे मुलगा. यंग मुलगा आहे, तरुण मुलगा आहे. म्हणजे हे घाबरवणं नाही आहे, इट्स अ फॅक्ट, सत्य आहे ते. मग त्यांना थोडंसं कटू असलं तरी त्या सत्याची जाणीव करून द्यावी लागते. मग त्यांना थोडं समजावणं, त्यांना इतर गोष्टींचं महत्त्व काय, वाचनाची आवड किंवा छंद किंवा जसं मी मगाशी म्हटलं तसं खेळ, इनडोअर आउटडोअर ॲक्टिव्हिटीज, सोशल फॅक्टर्स. म्हणजे सोशल साईट्सवर टायपिंग, मेसेज टाईप करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तू 5 मिनटं तुझ्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीला किंवा नातेवाईकाला फोन कर, कझिन्सशी बोल, भेट. अशा ह्यानी थोडंसं त्यांना समजावणं. आणि पालकांना मग अशा वेळेला की नाही, तुम्ही स्ट्रिक्टली, त्यामुळे अगदी किती रडू देत, चिडू देत, उपास करू देत, त्यांना बधायचं नाही, त्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला, थ्रेटनिंगला बळी पडायचं नाही. आणि फर्म राहायचं, स्ट्रिक्ट राहायचं की नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार. किंवा दिवसभरामधला एक अर्धा तास तुला मिळेल, किंवा आठवड्यामध्ये तू एवढ्या चांगल्या गोष्टी केल्यास तर तुला अर्धा तास आठवड्याच्या शेवटी म्हणजे रविवारी तुला अर्धा तास अलाव होईल. किंवा तू आज दिवसभरात यापासून दूर राहिलास तर आपण अमुक अमुक ठिकाणी फिरायला जाऊ, खेळायला जाऊ. मी शक्यतो सांगते मॉल्सनी आमिष दाखवून हे वस्तू देईन, ती वस्तू देईन, मटेरियलिस्टिक गोष्टींची आमिष ती नको. त्याच्यापेक्षा त्यांना थोडंसं फिरायला न्या, खेळायला न्या, किंवा त्यांच्या आवडणारी डिश घरात करा, त्यांना त्यात इन्व्हॉल्व करून घ्या. चल मला किचनमध्ये मदत कर. बाबांनी त्याला फिरायला न्यायचं मस्त, किंवा बँकेचं किंवा बाजार हाट, ही जी कामं आहेत त्याच्यातनं पण मुलं खूप काही शिकतात ना, स्वावलंबी होतात, हुशार होतात. म्हणजे पालकांना पण थोडंसं, कारण खूपदा काय होतं की ती मुलं ना बरेचदा आईवडिलांना किंवा मोठ्यांना थ्रेटन करतात. नाही दिलात तर बघा, मग मी अभ्यासच करणार नाही, मग मी पेपरलाच जाणार नाही, मग मी क्लासलाच जाणार नाही, मग मी जेवणारच नाही, मग मी झोपणारच नाही. आणि मग काय होतं की नको बाबा, मग दे, तो चिडायला नको, त्याने खायला पाहिजे. मग आपलं मन द्रवतं आईवडील म्हणून आणि मग आपण देऊन टाकतो. मग त्यांना कळतं की इकडे आमची डाळ शिजते, इकडे हे बघतात, आपल्याला घाबरतात, देऊन टाकतात. पण त्यांना जर कळलं की नाही, काही झालं तरी मला मिळणार नाही आहे, तर आपोआपच मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, जसा शेप देवा तसा आहे. तर आपोआपच त्यांना ते कळलं की ते त्यांची सवय बदलतात, चांगल्या सवयीकडे येतात. बरोबर. व्यसनाकडे जाणारच नाही. बरोबर. सो तुम्ही आत्ता जे सांगताना म्हणालात की साधारणपणे अशा प्रकारची जी मुलं आहेत की जी साधारणपणे खूप हट्टी होतात मोबाईलच्या या व्यसनाच्यामुळे, की अगदी व्यसनाधीन आपण म्हणावं त्याच्यात. सो ह्याच्यासाठी काही तुमच्याकडे आल्यानंतर काही थेरपीज दिल्या जातात काउन्सिलिंगच्या बरोबरीने? म्हटलं तसं की त्यांना काउन्सिलिंगमध्ये त्यांना समजावणं, प्ले थेरपी असते, बिहेवियर थेरपी असते, पेरेंट्स काउन्सिलिंग असतं. ओके. त्यांना आर्ट थेरपी, म्युझिक थेरपी, स्पोर्ट्स थेरपी, म्हणजे प्ले मध्येच येतात या सगळ्या गोष्टी. ह्या थोड्या ओळख करून देणं. ॲक्च्युअल सेशनमध्ये पण आम्ही त्यांना मुलांना थोडक्यात माहिती आपण देऊ शकाल का थेरपीची जर शक्य असेल तर? म्हणजे आता मी एखाद्या मुलाला समजा, मी मगाशीच ज्या मुलाचं उदाहरण दिलं होतं की आजी आजोबा वगैरे, त्याच मुलाचं मी उदाहरण देते की त्या मुलाला जेव्हा मी सेशन्समधनं समजवायला लागले आणि हळूहळू हे करायला लागले, मग मी त्याला माझ्याबरोबर सेशनला घ्यायचे. त्याच्या एजप्रमाणे त्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज द्यायचे, ब्रेन ॲक्टिव्हिटीज, इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटीज, कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, त्याचे आवडीप्रमाणे त्याला विचारून आज काय करूया, आपण काय खेळूया, असं करून मग मी त्याला की बघ, आपण 45 मिनटं झाली, तास झाला ना, कसा गेला कळलाच नाही, तुला पण नाही, मला पण नाही कळला, मला मजा आली, तुला पण मजा आली ना, असं करून मग त्याला समजावणं. असं करत त्या मुलामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. सुरुवातीला त्या मुलाचं वाक्य असं की मानसी मावशीनी माझं सगळं मोबाईल वगैरे सगळंच बंद करून टाकलं, हे पहिलं वाक्य होतं त्याचं. आणि आता
त्याला म्हणजे मानसी मावशीने जे केलं ते छान केलं. त्या मुलाने आता कराटे क्लास जॉईन केला. तो सुंदर ड्रॉइंग काढायला लागला, कारण त्याला ड्रॉइंग छान यायचं, पण तो त्याकडे बघतच नव्हता. आणि मी त्याला प्रत्येक वेळेला सांगते की तू दरवेळेला तू घरी ड्रॉइंग काढ, तुला जे काढायचे आहेत काढ, आणि मला येताना तू एक ड्रॉइंग मला घेऊन येत जा. मी इथे माझ्या केबिनमध्ये ते लावेन, आणि माझ्या केबिनमध्ये तू जर कधी आलास तर मी मुलांनी काढलेली, माझ्या इथे काढलेली चित्र, केलेल्या ॲक्टिव्हिटीज किंवा त्यांनी मला आणून दिलेलं चित्र मी लावते त्यांना बूस्ट करण्यासाठी, चीअरअप करण्यासाठी. 4 जणं ते पाहतात. मग मी सांगते की त्यांना ना हे आवडलं. ते विचारत होते कोणी काढलं, एवढ्या छोट्या मुलाने किंवा मुलीने एवढं सुंदर कसं काय काढलं, आम्हाला पण शिकवेल का तो, असं थोडंसं त्यांना चीअरअप करायचं की ते येतात. म्हणजे त्यांना समजावलं, त्यांना खेळलं, त्यांच्याबरोबर त्यांना थोडंसं बिहेवियर कंट्रोल करायला शिकवणं त्यांच्या, कारण हे बिहेवियर कंट्रोल होत नाही ना, म्हणूनच येतं ना. आणि काय होतं की मोबाईलच्या व्यसनामुळे त्यांचं विचार, भावना, वर्तन हे तिन्हीही बॅडली एफेक्ट होतं ना. तिन्हींवर चुकीचा प्रभाव होतो, आणि त्याचा परिणाम त्यांचा अभ्यास, दैनंदिन ॲक्टिव्हिटीज, शारीरिक, मानसिक, म्हणजे सगळ्यावरच होत असतो. मग त्यांना थोडं चांगल्या गोष्टींचे विचार करणं, त्यांच्यात प्लेजरेबल फिलिंग्स, भावना निर्माण होतील त्या दृष्टीने काम करणं, त्यांच्याशी चांगला संवाद साधणं, त्यांना मोबाईलपासून दूर राहिल्याचे उपयोग काय झाले ते त्यांना पटवून देणं, आणि त्यांची प्रगती झाली की त्यांना कळतं ना त्याच्यातनं. रिझल्ट्स मिळायला लागले की आपोआपच हां मी छान केलं, मला म्हणून फायदा झाला, आता आईबाबा मला ओरडत नाहीत, रागवत नाहीत, मागे लागत नाहीत, मला चांगल्या गोष्टी ते प्रोव्हाइड करतात, चांगल्या देतात, हे हळूहळू त्यांना कळायला लागतं. आणि अगदीच कधी असं होतं की सिव्हिअर ॲडिक्शन असतं की मग त्यावेळेला ना फक्त म्हणजे टेस्टिंग जर गरज पडली तर आम्ही सायकोलॉजिकल टेस्टिंग करतो त्यांना. चित्ररूपात किंवा प्रश्नरूपात काही सायकोलॉजिकल टेस्ट असतात, मनोमापन तपासण्या असतात, किंवा त्यांच्या बुद्धीची टेस्ट असते. मग त्यांना पटवणं की तुझी बुद्धी छान आहे, पण ती का आत्ता कमी पडते आहे, अभ्यासात का मागे पडतो आहे, बुद्धी कमी आहे म्हणून नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुझ्या मेंदूवर होतो आहे, असं करून त्यांना पटवायचं की हळूहळू ते ऐकतात आणि फायदा आणतात. पण कधीकधी असं होतं की त्यातनं नाही, कारण त्यांना खूप सवय लागलेली असते की ते व्यसन आणि त्यातनं येणाऱ्या मानसिक समस्या इतक्या वाढलेल्या असतात त्यांच्या, शारीरिक, मानसिक, की मग अशा वेळेला ना कधीकधी त्यांना औषधोपचारांची गरज पडते. आणि याही पलीकडे जाऊन मग ॲडिक्शन सेंटरमध्ये, रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ठेवावं लागतं. म्हणजे याच्यासाठी पण रिहॅब सेंटर. म्हणजे मी अगदी खूप काही वर्षांपूर्वीची, आता पबजी गेम बॅन झालेला आहे, पण जेव्हा पबजी गेम हाय लेवलला होता त्यावेळेला माझ्याकडे एक मुलगा आला होता, 10वीतला मुलगा होता तो, आणि यू वोंट बिलीव त्याचं वजन 110 किलो होतं. बापरे. 10वीतल्या मुलाचं. लिटरली त्याला माझ्या केबिनमध्ये येईपर्यंत तो अगदी सावकाश कसाबसा असा चालत त्याला माझ्या समोरच्या खुर्चीवर बसायला पण येत नव्हतं. इतकं त्याचं वजन वाढलं होतं. आणि त्याला केवळ पबजीचा नाद लागला होता 10वीतच. 9वीपर्यंत हा मुलगा खूप छान होता, अभ्यासात छान होता, सगळा छान होता. 10वीत एक मित्र, दुसरा मित्र, तिसरा मित्र, त्यांचं ते चेन असते ना, कनेक्शन, तर त्यातनं त्याला इतका नाद लागला की त्याचं दिवस रात्र तो त्यातच, त्या गेमिंगमध्येच गुंतून गेला. आणि खाणं पिणं, झोपणं उठणं, बाकी गोष्टी, अभ्यास, शाळा, क्लास, सगळंच त्याचं परिणाम झाला. आणि सतत कॉन्स्टंट एका जागी बसल्यामुळे त्याचं वजन वाढलं. त्या मुलाने मला स्पष्ट सांगितलं, मी पबजीशिवाय राहू शकत नाही. पहिलंच वाक्य त्याचं बसल्या माझ्या आईबाबांनी तुमच्याकडे मला आणलं आहे, कारण तुम्ही मला समजवावं की मी पबजी गेमपासनं दूर व्हावं, पण मी पबजी गेमपासनं दूर राहू शकत नाही, कारण पबजीमुळे मला माझ्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करता येतो, कम्युनिकेट करता येतो. मी त्याला समजावलं, पण अनफॉर्च्युनेटली माझ्या समजावण्याने काही होणार नव्हतं, कारण तो सायकोलॉजिकली खूप डिस्टर्ब झालेला होता. आणि त्याचं व्यसनच म्हणूया आपण, ते इतक्या विकोपाला, टोकाला गेलं होतं की त्याला, कारण तो इम्पल्स कंट्रोल गेला ना त्याचा. मी मगासपासून जे नियंत्रण म्हणते, तर तो इम्पल्स प्रॉब्लेम आहे ना, त्याच्या आतून येणाऱ्या आवेगावर त्याचं नियंत्रण नाही ना. मला खेळायचं म्हणजे खेळायचं, मला वाटतंय मोबाईल घ्यावा म्हणजे घ्यावा, मला वाटतंय गेम खेळावा म्हणजे खेळावा, मला वाटतंय बघावं म्हणजे बघावं. त्यामुळे नियंत्रणच गेलं होतं त्याचं. आणि त्याला पटतही नव्हतं, तो बदलही करणार नव्हता. त्यामुळे माझं समजावणं म्हणजे फक्त वरवरचं मलम झालं असतं. मग कधी पोटातनं औषधं द्यावी लागतात.
कारण काही काही वेळेला या सगळ्यांमुळे एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळे ब्रेन केमिकल इम्बॅलन्स, हार्मोनल इम्बॅलन्स हे पण महत्त्वाचे भाग असतातच की ज्यामुळे मानसिक समस्या किंवा व्यसन वाढतं. मग मला नाईलाजाने त्याच्या आईवडिलांना सांगावं लागलं की ह्याला डिॲडिक्शन सेंटरमध्ये ठेवा, त्याशिवाय हा ह्यातनं बाहेर पडणार नाही. मग त्यांनी त्याला रिहॅब सेंटरमध्ये ठेवलं. आता तो छान आहे, व्यवस्थित आहे, पण त्याला बराच काळ लागला रिहॅब सेंटरमध्ये यातनं सगळ्यातनं बाहेर पडून पुन्हा त्याच्या नॉर्मल लाईफमध्ये यायला. पण त्यामध्ये त्याच्या आयुष्याची किती वर्ष गेली. मला तेच म्हणजे तोच मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मग अशा वेळेला मुलाचं 10वीचं वर्षही आहे आणि परत त्याला हे ॲडिक्शनही आलं. जवळजवळ 2-4 वर्षाचं यामध्ये नुकसान झालं. ते तर 10वी त्या वर्षीची हुकलीच त्याची, पण तो बरा होईल पुढे येईपर्यंत आणि त्याच्या मनात पुन्हा आता अभ्यासाची आवड आणि उभारी येईपर्यंत. बरोबर. पण मग अशा वेळेला पालकांनी परीक्षेचा किंवा शालेय जीवनाचा अट्टहास करावा की त्याला पहिल्यांदा या प्रॉब्लेममधून बाहेर काढावं? नक्कीच पहिल्यांदा त्याला ह्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढावं. कारण कसं आहे, मी नेहमी प्रत्येकाला सांगते, जे मी स्वतःही आचरणात आणलं आहे माझ्या लेकीसाठी, की पहिले शारीरिक आणि मानसिक आरोग्याला महत्त्व द्यावं, मग अभ्यास, परीक्षा आणि मार्क येतात. मार्कांमध्ये अडकू नये आणि मार्कांचं प्रेशर करू नये. मी मुलांना पण नेहमी सांगते, 10वी असू दे 12वी असू दे, की इतर इयत्तांसारखी ही एक इयत्ता आहे, फक्त ती जास्त महत्त्वाची यासाठी आहे कारण तो करिअरचा टर्निंग पॉईंट आहे, म्हणून ते महत्त्वाचं आहे. मग तुम्ही स्वतःहून ती जबाबदारी घ्या, ती छान पार पाडा, तर तुम्हाला आतून प्रेरणा असेल तर बाहेरनं दबाव येणारच नाहीत ना. तसं आहे. त्या ह्याने त्या मुलांना जर का ह्या ह्याने समजावलं गेलं ना, तर ती मुलं नियंत्रणामध्ये येतात. आणि मग कसं होतं की मग मी म्हणूनच आईवडिलांना सांगते की त्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्याला महत्त्व द्या. तो पहिले त्यातनं स्वस्थ होऊ दे. जर का तो ह्यातनं बाहेर आला, शारीरिक मानसिकदृष्ट्या निरोगी झाला, तर तो करिअर करेल. जास्तीत जास्त काय होईल, 1-2-5 वर्ष उशीर होईल, ठीक आहे ना. आयुष्य तर संपत नाही. वाईटात वाईट काय, थोडा उशीर होईल, ह्याच्यापेक्षा जास्त वाईट नाही ना. कायमस्वरूपी आयुष्यातनं उद्ध्वस्त होण्यापेक्षा 2 वर्ष उशिरा सेटल झाला तर ठीक आहे, काही हरकत नाही. सो मंडळी, मी जसं मगाशी म्हटलं, मी जे एक्साइटमेंटचं माझं जे रिझन होतं ते तुमच्या लक्षात आलं असेल. कारण मला खात्री होती की या सेशनमधून आपल्याला खूप काही ऐकायला मिळणार आहे आणि प्रॅक्टिकली आपल्याला अंडरस्टँड करायला मिळणार आहे की हे प्रॉब्लेम्स काय असू शकतात आणि त्याच्यावरती सोल्युशन्स कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. ह्या पद्धतीने खूप सुंदर मार्गदर्शन आम्हाला तुम्ही दिलेत मॅडम. म्हणजे मला तुम्ही खूप पहिल्यापासून मार्गदर्शन खरं तर करताय. आज परत एकदा माझं लेक्चर ऐकावं लागलं. नाही त्यामुळे खूप तुम्ही या ठिकाणी आलात आणि जो एक महत्त्वाचा जो विषय आहे मोबाईल ॲडिक्शन आणि मोबाईलमुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात मुलांच्यामध्ये, तर त्याच्याबद्दल तुम्ही खूप सुंदर गायडन्स दिलात. हा जो आमचा जो विषय आहे तो वाटा भविष्याचा हा खरा विषय आहे आणि ह्या वाटा भविष्याच्या मध्ये येणारी जी मोठी अडचण आहे, जे डिस्ट्रॅक्शन आहे, ते एक मोबाईल ॲडिक्शनही आहे आणि त्याच्यातलं जर का बाजूला केलं तर मग ती वाट सुखकर होऊ शकेल. मोबाईलसह ती सुखकर होऊ शकेल. मोबाईलच्या बरोबर म्हणजे मोबाईलसह. सो ते तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. आणि जी थिन लाईन तुम्ही जी सांगितली की बाबा व्यसन, सवय आणि व्यसन ह्याच्यामध्ये जी थिन लाईन तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने सांगितली आणि सुसंवाद कसा पॅरेंट्सने साधायला हवा मुलांशी, की जेणेकरून मुलं आपली राहतील आणि आपलं ऐकतील आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून बाजूला राहतील आणि बाजूला राहून सुद्धा त्या गोष्टी अडॉप्ट करतील. त्याबद्दल खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आज तुम्ही माझ्या आग्रहाला विनंती देऊन तुमचं क्लिनिक बंद ठेवून खात आलात वेळात वेळ काढून, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि हे सेशन शेवटचं नसणार आहे. तुमच्याकडून मी गायडन्स घ्यायला नक्की येणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा मी सांगतो, तुम्हालाही मी सांगतो की या पद्धतीचं तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर समस्या असेल किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा कोणत्याही प्रकारचा गायडन्स जर आपल्याला हवा असेल तर आपण नक्की मानसी मॅडमकडे जाऊ शकता आणि त्या मनापासून तुम्हाला त्याच्यावरती मार्गदर्शन करतील याची मला खात्री आहे. मानसी मॅडमचा नंबर आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि गुगलची लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्सवर देणारच आहोत. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आणि या संदर्भामध्ये जर का तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पुढे प्रश्न असतील रिलेटेड टू तुमचे करिअर तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. मी सुद्धा तुझे आभार मानते की मला ही संधी दिलीस. मी माझ्याकडनं प्रयत्न केला कारण आमचे अनुभव म्हणजे समुद्र आहे. त्या समुद्रातनं काही शिंपले काढणं, सांगायला भरपूर उदाहरणं असतात पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न केला आहे की तुला जास्तीत जास्त माहिती मी देऊ शकेन. परत एकदा तुझेही आभार.